नगर मनमाड महामार्गावर राहुरी परिसरात 4 ते 5 वर्षांचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलाय। मृत बिबट्याच्या डोक्याजवळ जखमीचे खुणा आढळून आले आहेत। 2 बिबट्यांच्या झुंजीमध्ये बिबट्या जखमी झाल्याचे अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय धिमते यांनी व्यक्त केले। नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात अंदाजे 4 ते 5 वर्षांचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलाय। या बिबट्यास पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। ही बातमी समजताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृत बिबट्याच्या डोक्याजवळ अगोदरच जखमेच्या खुणा असल्यानं बिबट्यातील झुंजीमध्ये हा बिबट्या जखमी झाला असल्याचा अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय धिमाते यांनी व्यक्त केलाय। श्रीयुत लांबे साहेबांचा फोन आला होता, त्या दूरध्वनीहून या ठिकाणी अपघातग्रस्त अशा शवविच्छेदन करण्यासाठी बिबट्याचं या ठिकाणी इथं मी आलेलो आहे। सर्वसाधारण अंगावरच्या जखमाचं प्राथमिक निरीक्षण केलं असता एखाद्या मोठ्या वाहनामुळे धडक बसल्यामुळं साधारण तशा प्रकारच्या जखमा अंगावर दिसत आहे आणि याचं संपूर्ण निदान ज्यावेळेस आपण हा शवविच्छेदन ज्यावेळेस करू त्यावेळेला त्या गोष्टी पूर्णपणे लक्षात येतील। नाही त्याच्यावर काही जुन्या जखमा दिसतात, त्याचं काय ते बघता येईल, कारण त्या समजा जरी ॲक्सिडेंट नंतर जरी झाल्या तरी त्याच्यातून ब्लिडिंग वगैरे होत नाही। पोस्टमार्टम ज्या लिजन्स असतात त्याच्यामध्ये ब्लिडिंग होत नाही आणि अगोदर समजा काही नरांचं समजा काही भांडण झालं असेल त्या याच्यामध्ये एकमेकांच्या मागे पळता समजा जर अशा प्रकारच्या सुद्धा घटना घडलेल्या असू शकतात, शक्यता नाकारता येत नाही। परंतु डिटेल ज्यावेळेस आपण पोस्टमार्टम करू त्यावेळेस काही गोष्टी लक्षात येतील। तर हा बिबट्या रस्ता ओलांडत असताना पिकअप वाहनाने या बिबट्याला धडक दिल्याचं काही लोक सांगतायत। याबाबत बोलताना अहमदनगर नेचर लव्हर क्लबचे अध्यक्ष मंदार साबळे यांनी अधिक माहिती दिली। त्याच्या आमराईजवळ सकाळी बिबट्या मरून पडलेला असल्याचं मला सकाळी माहिती मिळाली। त्यानुसार मी आता इथं वन विभागाच्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हा बिबट्या इथं रोपवाटिकेत आणलाय पंचनामा करण्यासाठी। तर त्याचं पोस्टमार्टम केल्यानंतर त्याचा ॲक्च्युअल मृत्यू कशाने झाला हे कळलं, पण प्रथमदर्शनाच्याकडे पाहिलं तर 2 बिबट्यांच्या झटापटीमध्ये हा गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि त्याच्या काही जखमा सडल्यात आणि त्या काही दिवसांपासून सडलेल्या असल्यामुळं त्याला चालताना प्रॉब्लेम होत असतो आणि त्यावेळेला तो रोड क्रॉस करताना एखाद्या वाहनाची धडक तोंडाच्या मागच्या बाजूला बसल्यासारखी दिसते याच्यामध्ये आणि त्यामुळं तो मृत्युमुखी पडलाय तो बिबट्या। साधारण त्याचं वय वजन वगैरे हा साधारण अंदाजे एक 4 ते 5 वर्षी वयाचा बिबट्या म्हणजे पूर्ण वाढ झालेला बिबट्या हा। या प्रसंगी पीके वरुण घुसे, गोरख मोरे, सीके गाडे आदींनी बिबट्याला डिग्रस येथील नर्सरीत नेलं। सध्या राहुरी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या शोधात वन्य प्राणी लोकवस्तीत येत असतात। नगर मनमाड राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यानं येणाऱ्या काळात वन विभागाकडून वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी सुनील भोंगळ, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।